नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करत होतो. त्याच्यामध्ये आपण भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयासाठीची जी एक पार्श्वभूमी जी होती, तर त्या संदर्भाबद्दल काल आपण चर्चा ही केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्याचा जो असणारा मूळ हेतू आहे, तर तो नेमका काय होता याबद्दलची चर्चा आपण याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापन करण्याचा मूळ हेतू जर बघितला गेला तर पहिला एक समोर येतं ते म्हणजे एक सुरक्षा झडप, सेफ्टी वॉल म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली असा एक दृष्टिकोन येतो. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन जो आहे तर तो म्हणजे कोणता, की ब्रिटिश साम्राज्य अधिक सुदृढ बनवायचे. त्यामुळे सुदृढ जर बनवायचं असेल, इथल्या प्रशासनावर जर राज्य करायचं असेल तर यांचा रोष जो आहे तर तो कळाला पाहिजे, यासाठी म्हणून स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की लॉर्ड डफरीन जो आहे तर ह्या लॉर्ड डफरीनला काँग्रेस ही कशा पद्धतीची असली पाहिजे होती, ज्या पद्धतीनं एखादा विरोधी पक्ष काम करतो त्या पद्धतीनं यांनी प्रश्न सुचवले पाहिजे किंवा विरोधी पक्षाच्या सारखी भूमिका ही बजावली पाहिजे, अशा पद्धतीचा हा यांना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाहिजे होती. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं की जनतेच्या मागण्या ज्या आहेत तर त्या सरकारपर्यंत कशा पोहोचवाव्या, यासाठीचं म्हणून एक संघटना आवश्यक आहे. हा मूळ हेतू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की सुरक्षा झडप जी आहे तर ती सुशिक्षित भारतीयांच्या वाढता असणारा जो असंतोष आहे, या असंतोषाचा भडका न उडवता सुरक्षित मार्गानं त्याला एक बाहेर करून देण्याची भूमिका किंवा त्याला निचरा होण्याची भूमिका ही एक उद्देश हा ॲलन ॲक्टन ह्यूमचा होता असा आपल्याला उल्लेख करता येईल. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वापर हा सुरक्षा झडप म्हणून राष्ट्रसभेच्या नेत्यांना त्यांचा वापर म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे असणारे जे सदस्य आहेत तर ते विद्युत वाहकासारखे असतील अशी भूमिका ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये होता. म्हणून लक्षात ठेवा, पहिला मुद्दा आहे सुरक्षा झडपेचा, दुसरा आहे ब्रिटिश साम्राज्य अधिक सुदृढ होण्याचा, तिसरा आहे विरोधी पक्षाच्या भूमिकेसारखं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं काम करावं, त्याच्यानंतरचा चौथा आहे जनतेच्या मागण्या न्याय जे आहे तर त्या सरकारपर्यंत कशा पोहोचवता येईल हा एक उद्देश होता. आणि सर्वात महत्त्वाचा आहे की जो सुशिक्षित मध्यमवर्गीय आहे तर त्यांचा असणारा असंतोष जो आहे तर त्या असंतोषाला एक मार्ग करून देणं हा एक उद्देश आपल्याला ॲलन ॲक्टन ह्यूमचा होता. आणि काँग्रेसचा वापर हा सुरक्षा झडप म्हणून राष्ट्रसभेच्या नेत्याचा वापर हा विद्युत वाहकासारखा करायचा होता असा एक उल्लेख आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल सांगता येईल. आता लक्षात ठेवा, हे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आहे तर पहिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन हे पुण्यामध्ये घ्यावं अशी ठरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि त्याची जबाबदारी जी आहे तर ती पुन्हा सार्वजनिक सभेकडं देण्याची भूमिका घेतली गेली. परंतु पुण्यामध्ये असा उल्लेख केला जातो की एकतर कॉलऱ्याची जी साथ आहे किंवा काही पुस्तकांमध्ये प्लेगची साथ असा देखील उल्लेख केला जातो. मग याच्यामुळं ह्या कॉलऱ्याच्या साथीमुळं किंवा प्लेगच्या साथीमुळं पुण्यामध्ये घेऊ नये असं काही जणांचं मत ठरलं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आहे तर ते अधिवेशन कुठं मुंबईमध्ये घ्यावं असं ठरवल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन आहे तर हे पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर 1885ला विशेषतः गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला किंवा शाळा असा उल्लेख केला जातो किंवा काही पुस्तकांमध्ये महाविद्यालय हा देखील उल्लेख केला जातो. या ठिकाणी पहिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं. या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, हे ख्रिश्चन होते. आता लक्षात ठेवा की तिथं जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी हजर होते तर पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी हजर होते. त्याच्यामध्ये सर्वात अधिक 39 हे वकील होते, 14 हे पत्रकार होते आणि 1 हा डॉक्टर होता. आता त्याच्यामध्ये याचं जे नाव ठरवलं होतं ते इंडियन नॅशनल युनियन ऐवजी त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस असं ठरवण्याची भूमिका ही त्याच्यामध्ये घेतली गेली. मला इथं एक मुद्दा इथं कोट करायचा आहे की जे 72 प्रतिनिधी जे हजर होते त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं की विशेषतः 72 प्रतिनिधी हे तेच आहेत. त्याच्यामध्ये मूळ हजर तिथं जे सहभागी सदस्य होते ते जवळजवळ 101 होते असा उल्लेख केला जातो. म्हणजे असतं ना की बऱ्याच वेळा एखाद्या महाविद्यालयाची म्हणजे समजा विद्यापीठाची गॅदरिंग आहे
तर मान्यताप्राप्त सदस्य म्हणून काही विद्यार्थी आपण कॉलेजचे प्रतिनिधी म्हणून पाठवतो, पण त्यांच्या सोबत जे मित्र वगैरे जे गेलेले असतात ते काही मान्यताप्राप्त नसतात. असे जे आहेत तर ते 101 होते. परंतु मान्यताप्राप्त जे सदस्य आहेत, मान्यताप्राप्त म्हणजे जसं की मद्रास प्रांतामधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटनांनी पाठवलेले प्रतिनिधी, बंगालमधून पाठवलेले प्रतिनिधी, मुंबईमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटनांनी पाठवलेले प्रतिनिधी, हे जे मान्यताप्राप्त प्रतिनिधी आहेत तर ते 72 प्रतिनिधी होते, असंही आपल्याला उल्लेख करता येईल. अनिल सील नावाचा जो एक इतिहासकार आहे, त्यांनी इंडियन नॅशनलिझम हा जो काही पुस्तिका लिहिली गेली, तर त्याच्यामध्ये एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम हा एक पुस्तिका लिहिली. तर त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस सर्वात अधिक हे वकील आहेत, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अशी एक भूमिका किंवा अशी एक टीका त्यांनी केली गेली होती. दुसरं त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हीचं एक वेगळं वैशिष्ट्य जर बघितलं गेलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष होती, असा देखील आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जे सहभागी झालेले जे सदस्य आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामधले, त्याबद्दलचा एक उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये किती एकूण ठराव पास झाले होते, तर 9 ठराव हे पास झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की पहिला जो ठराव आहे तर तो पहिला ठराव काय होता की भारतीय प्रशासनाच्या कार्याच्या चौकशीसाठी एक रॉयल कमिशन नेमलं पाहिजे, अशी एक मागणी त्यांनी केली होती. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं की भारत मंत्र्याची इंडिया काउन्सिल जी आहे तर ती रद्द करावी. म्हणजे भारत मंत्र्यासाठी म्हणून जे 15 सदस्याची जी इंडिया काउन्सिल जी होती तर ती जी काउन्सिल आहे तर ती रद्द करावी, अशा पद्धतीची एक मागणी केली गेली होती. दुसरं होतं ब्रह्मदेश आणि भारताचं एकत्रीकरण करू नये, म्हणजे ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करावा, अशी एक भूमिका त्यांची होती. त्याच्यानंतर प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळात लोकप्रतिनिधी जे आहेत तर या लोकप्रतिनिधींची संख्या वाढवावी, अशी एक भूमिका घेतली गेली. दुसरं सर्वात महत्त्वाचं होतं मिठावरील कर जो आहे तर तो रद्द करावा, आणि त्याचबरोबर ICS ची जी परीक्षा आहे तर ती इंग्लंडप्रमाणे कुठे घ्यावी, भारतात घ्यावी. आणि जसं की लिटनच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर 21 वरून 19 वर आणली होती वयोमर्यादा. तर इथं मात्र काय केलं त्यांनी की याची जी वयोमर्यादा आहे तर ती किती असली पाहिजे, 23 असावी, अशी भूमिका घेतली गेली. नेक्स्ट आहे लष्करी खर्च जो आहे, म्हणजे एकूण लष्करावर होणारा जो खर्च आहे तर तो काही अंशी कमी करावा, अशी एक भूमिका त्याच्यामध्ये घेतली गेली. दुसरं होतं की भारतीय वस्तूंसाठी संरक्षण मिळेल असं संरक्षक धोरण हे स्वीकारावं, अशी एक त्यामध्ये मागणी केली गेली. दुसरं होतं शेतकऱ्यांच्या कराचा बोजा काही अंशी कमी करावा. त्यानंतर पहिल्या अधिवेशनाचे जे सचिव आहेत तर पहिल्या अधिवेशनाचे सचिव हे ॲलन ॲक्टन ह्यूम हे राहिल्याचा उल्लेख करता येईल. आणि त्याच्यामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये जे मुस्लिम प्रतिनिधी होते MR सयानी आणि SAS धनमसी हे मुस्लिम सदस्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अध्यक्षीय भाषण उमेशचंद्र बॅनर्जी यांनी ज्यावेळेस केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी उद्धृत केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की देशहितासाठी कार्य करणाऱ्या भारतातील विविध प्रांतात राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक काय व्हावं, परस्पर परिचय होऊन त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश पहिला सर्वात महत्त्वाचा होता. दुसरं होतं की भारतामधल्या लोकांमध्ये वांशिक, धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह हे दूर करून त्यांच्यामध्ये ऐक्य भावना ही वाढीस लावावी, हा एक उद्देश होता. म्हणजे भारतामध्ये असणारे जे वांशिक, धार्मिक, जातीय जे असणारे जे पूर्वग्रह आहेत तर ते दूर व्हावे आणि त्यांच्यामध्ये ऐक्य भावना ही निर्माण व्हावी किंवा वाढीस लागावी, हा एक उद्देश भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्येय त्यांनी उल्लेख केला. दुसरं होतं की भारतीय समाजाच्या भिन्न भिन्न समस्यावर मोकळेपणाने आणि तपशीलवार चर्चा करावी, यासाठी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपण ध्येय होतं. आणि विशेषतः परस्पराची मतं जाणून घेऊन सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधून काढावे, हाही उद्देश, हाही ध्येय हे आपल्याला याचं सांगता येईल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सांगता येईल. भारतीय नेत्यांनी कोणती सार्वजनिक कामं करावी या संदर्भाबद्दल देखील ठरवणं हे ध्येय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं होतं. आता लक्षात ठेवा की पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे 72 प्रतिनिधी हजर झाले होते त्या 72 प्रतिनिधीपैकी 34 प्रतिनिधी हे मुंबई प्रांतांमधून होते, 21 प्रतिनिधी हे मद्रास प्रांतामध्ये होते आणि बंगाल प्रांतामधून फक्त
3 प्रतिनिधी हे हजर राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की या प्रतिनिधीमध्ये देखील व्यवसायाने अधिक विविध बॅरिस्टर, वकील, व्यापारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि वृत्तपत्राचे संपादक आणि समाजसुधारक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये हे सहभागी झाल्याचा उल्लेख करतात. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही त्या काळामध्ये जर विचार केला गेला तर ही एक मध्यम वर्गीयांचं एक संघटन होतं असाही आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की 28, 29 आणि 30 डिसेंबर या 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये प्रत्येक वक्त्यांनी ब्रिटिश शासनावरील आपली निष्ठा ही व्यक्त करून सरकारच्या सरकारनं मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा पद्धतीची मागणी ही पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतल्यामुळं भारतीय व्यक्तींनी ॲलन ॲक्टन ह्यूम याचे आभार देखील व्यक्त केल्याचा उल्लेख आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे जे आता आपण एक साधारणतः 4, 5, 6 पर्यंत जे अधिवेशन आहेत तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि कोणते ठराव मंजूर झाले त्या संदर्भाबद्दलची एक आपण चर्चा करूया. याच्यामध्ये 1886ला जे दुसरं अधिवेशन झालं तर ते कुठं झालं होतं? कलकत्त्याला झालं होतं. या कलकत्त्याला झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत तर ते होते दादाभाई नौरोजी. हे धर्मानी कोण होते? तर ते पारसी होते. पहिले कोणते होते? तर ते ख्रिश्चन होते. धर्मानी कोणते होते? ख्रिश्चन होते. नंतरचे जे आहेत तर ते पारसी होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ख्रिश्चन, पारसी, मुस्लिम, युरोपियन असे ज्यावेळेस वेगवेगळे अध्यक्ष नंतरच्या काळामध्ये जे राहिले त्याच्यावरून आपल्याला एक अन्वयार्थ लावता येतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही कशा पद्धतीची आहे? धर्मनिरपेक्ष आहे असा एक आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं की स्वागत समितीचे जे अध्यक्ष होते तर ते राजेंद्रलाल मित्र होते. पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी हजर होते आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये 440 प्रतिनिधी किंवा सदस्य हे हजर होते. त्याच्यापैकी 166 वकील आहेत, 40 पत्रकार आणि 16 डॉक्टर्स हे आपल्याला सहभागी झाल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये हे भाग लक्षात ठेवा की बंगाल प्रांतामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये बंगाल प्रांतामध्ये फक्त 3च सदस्य होते जे की आता सध्या यामध्ये दुसऱ्या अधिवेशनामध्ये 230 सदस्य होते. वायव्य सरहद्द प्रांत औंध प्रांतामधून 74, मुंबई, मद्रास आणि पंजाबमधून 47, 47 आणि 17 म्हणजे मुंबईमधून 47, मद्रासमधून 47 आणि पंजाबमधून 17 प्रतिनिधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे भरलेलं कलकत्त्याचं जे अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनाला हजर होते. नंतरच्या काळामध्ये जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत ह्या सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी इंडियन असोसिएशन त्यांची जी स्थापन केली गेलेली जी संघटना आहे तर ही संघटना त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की लॉर्ड डफरीनं काँग्रेस नेत्यांना एक पार्टी दिली आणि काँग्रेसने राजकीय व्यासपीठ म्हणून कार्य करावं असा एक निर्णय घेतल्याचा उल्लेख करता येईल. आता हे जे दुसरा झालेलं जे अधिवेशन आहे तर ह्या दुसऱ्या झालेल्या अधिवेशनाचा एक भाग जर बघितला गेला तर तिथं जे ठराव पास झाले तर त्या ठरावामध्ये त्यांनी भारतीयांच्या दारिद्र्याकडं ब्रिटिशांचं लक्ष वेधण्याची भूमिका ही त्यांनी घेतली गेली. विशेषतः त्यांनी असाही उल्लेख केला गेला की भारतातील 40 कोटी लोकांना फक्त एक वेळचं जेवण देखील मिळत नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. कायदेमंडळाचे जे सदस्य आहेत या कायदेमंडळाच्या सदस्य संख्येमध्ये काय केली पाहिजे? वाढ करावी अशी एक भूमिका मांडली गेली. किमान 50% सदस्य हे कसे असावे? लोकनियुक्त असावे अशी मागणी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केल्याचा उल्लेख करता येईल. तरी देखील त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की ब्रिटिशांप्रती राजनिष्ठाही त्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख करता येईल. आणि लॉर्ड डफरीनं अधिवेशनात उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना एक भोजन देण्याची भूमिका घेतली गेली आणि लॉर्ड डफरीनं काँग्रेसनं राजकीय व्यासपीठ म्हणून कार्य करावं असा निर्णय घेतल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे आता तिसरं जे अधिवेशन आहे हे तिसरं अधिवेशन हे कुठं झालं होतं? 1887ला मद्रासमध्ये झालं होतं. पहिलं मुंबई, दुसरं कलकत्ता, तिसरं मद्रासमध्ये झाल्याचा उल्लेख करता येईल. त्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते बद्रुद्दीन तय्यबजी हे जे आहेत तर ते मूळतः हे इस्लाम धर्माचे आहेत. इस्लाम आता लक्षात ठेवा इस्लाम आणि इस्लाम हा धर्म आहे, मुस्लिम हे त्याचे अनुयायी आहेत. म्हणून आपल्याला मुस्लिम हा धर्म होऊ शकत नाही तर इस्लाम हा धर्म आहे, मुस्लिम हे त्याचे अनुयायी आहेत. तर बद्रुद्दीन तय्यबजी हे मद्रासला जे भरलेलं अधिवेशन आहे तर त्याचे अध्यक्ष होते. आता तिसऱ्या अधिवेशनामध्ये किती सदस्य हजर होते?
10 सदस्य हजर होते. त्यापैकी 206 वकील आहेत, 43 पत्रकार आणि 8 डॉक्टर हे त्याच्यामध्ये सहभागी होते. या आयोजनासाठी वेगवेगळ्या धर्मियांची स्वागत समिती ही स्थापन केल्याचा उल्लेख करतायत. महादेव गोविंद रानडे हे राजकीय कार्यावर म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी स्थापन झाली तर ती फक्त राजकीय प्रश्नांसाठीच म्हणून असावी हा जो दृष्टिकोन आहे तर त्या कार्यावर नाराज होते. यासाठी म्हणून त्यांनी सामाजिक परिषद किंवा औद्योगिक परिषदा भरवल्या जावात असा विचार हा मद्रासच्या 3ऱ्या अधिवेशनामध्ये त्यांनी मांडल्याचा उल्लेख करता येईल. आणि तिथंच विशेषतः 1887च्या काळामध्ये पहिली सामाजिक परिषद ही त्यांनी भरवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. एक भाग लक्षात ठेवा की विशेषतः जे इतर जे सदस्य आहेत विशेषतः महादेव गोविंद रानडे असतील तर त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही केवळ आणि केवळ राजकीय प्रश्नांबद्दल चर्चा करावी अशी नसू नये तर त्याच्यामध्ये त्यांनी सामाजिक प्रश्नांबद्दल देखील चर्चा करावी. पण एक लक्षात घ्या की काही जे नेते आहेत विशेषतः टिळक असतील किंवा इतर जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की हे सामाजिक प्रश्न आपले आपले आहेत आपण सोडूया, इथं याला मंच का उभा करण्याची गरज नाही अशी एक भूमिका त्यांची होती. परंतु नंतरच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन भरतं जे मंडप तयार केला जो शामियाना तयार केला जातो त्याच मंडपामध्ये पुढचे 3 दिवस हे सामाजिक प्रश्नांबद्दलची चर्चा केली जायची किंवा ते अधिवेशन हे भरवलं जायचं. म्हणून लक्षात ठेवा की जे सामाजिक परिषदेची जी सुरुवात आहे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 आहे पण ती राजकीय प्रश्नांबद्दल चर्चा करते. परंतु 1887 पासून म्हणजे मद्रास पासून ही सामाजिक परिषद घ्यायला सुरुवात केली. परंतु नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं गेलं तर हा एक वाद पुढे विकोपाला गेल्याचा उल्लेख करता येईल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी राजकीय प्रश्न अगोदर सोडवावे का सामाजिक प्रश्न अगोदर सोडवावे असा एक वाद बराचसा विकोपाला गेला. पुढे नंतरच्या काळामध्ये 1895ला जे अधिवेशन आहे तर ते पुण्यामध्ये भरणार होतं आणि पुण्यामध्ये भरल्यानंतरच्या काळामध्ये टिळकांचे जे असणारे अनुयायी ते श्रीधर दाने यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक धमकी दिली होती. जर आता पुण्यामध्ये ज्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरतं तर त्या अधिवेशनामध्ये जर सामाजिक परिषद भरवली गेली तर आम्ही मंडपच जाळू अशी एक भूमिका त्यांनी घेतल्यामुळं काही अंशी तिथं स्थगिती किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची भूमिकाही झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. लॉर्ड डफरीनं त्या काळामध्ये एक आदेश हा जारी केला होता. तो आदेश होता की शासकीय कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहू नये. आता म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये विशेषतः शासकीय कर्मचारी जे आहेत तर त्याच्यामध्ये जसं की न्यायाधीश असतील तर या न्यायाधीशांना म्हणजे अर्थात रानड्यांना याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून काही अंशी अडचण निर्माण झाल्याचा उल्लेख देखील आपल्याला करता येईल. आता याच्यामध्ये जे ठराव पास केले गेले किंवा ज्या मागण्या केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवता येईल की राज्यकारभारामध्ये अधिक प्रतिनिधित्व असावं, लष्करामधल्या वरिष्ठ जागा भारतीयांना असाव्या, प्राप्तिकरात कपात करावी अशा देखील मागण्या केल्या गेल्या. परंतु या मागण्यांकडे ब्रिटिशांनी काय केलं होतं दुर्लक्ष केलं होतं. दुसरं सरसय्यद अहमद खान जे आहेत या सरसय्यद अहमद खानाने जसं आपण याच्या अगोदर उल्लेख केला की 1857 झालेलं जे बंड आहे तर त्यामध्ये कोणते वफादारीची भूमिका ही कोणी बजावली गेली याबद्दलची त्यांनी भूमिका घेतली गेली. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही हिंदूंचं प्रतिनिधित्व करत आहे अशी भूमिका ही काँग्रेस विरुद्ध प्रचार करण्याची भूमिका घेतली गेली होती. परंतु मूळतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही काय तर ती धर्मनिरपेक्ष होती. परंतु यांनी सरसय्यद अहमद खान यांनी काँग्रेस विरुद्ध प्रचार करून भारतीय मुस्लिमांना काँग्रेसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला कारण ती हिंदूंचं प्रतिनिधित्व करते अशी टीका देखील केल्याचा उल्लेख करता येईल. त्याचा जे एक भाग जर बघितला गेला तर एक भाग लक्षात ठेवा की पहिलं जे अधिवेशन भरलं या अधिवेशनामध्ये किती सदस्य होते 72 सदस्य होते. त्यापैकी मुस्लिम हे 2 सदस्य होते. दुसरं जे अधिवेशन भरलं त्याच्यामध्ये 434 म्हणजे जे कलकत्त्याला जे भरलेलं आहे त्याच्यापैकी 32 हे मुस्लिम होते. तिसरं मद्रासला जे भरलेलं अधिवेशन आहे त्यापैकी 607 जे सदस्य होते त्यापैकी 81 सदस्य मुस्लिम होते. चौथे जे अधिवेशन आहे तर त्याच्यामध्ये 1248 हे सदस्य होते त्यापैकी 221 हे मुस्लिम होते. पाचवं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये 1889 जे सदस्य होते त्यापैकी 200 सदस्य हे मुस्लिम होते. आणि सहावं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये 702 सदस्यापैकी 156 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते. परंतु एक भाग जर इथपर्यंत जर बघितला गेला तर सातत्याने मुस्लिमांची सदस्य संख्या ही
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते. हा एक भाग आपल्याला उल्लेख करता येईल. चौथं जे अधिवेशन आहे तर ते म्हणजे 1888ला हे अलाहाबादला भरलेलं होतं. हे अलाहाबादला भरलेलं जे अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल, म्हणजे हे ब्रिटिश होते. पहिले कोण होते? पहिले म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी, हे ख्रिश्चन होते. दुसरा जर भाग बघितला गेला आपण, जर ते कलकत्त्याला जे भरलेलं अधिवेशन आहे तर ते दादाबाई नौरोजी, हे पारसी होते. तिसरं जे मद्रासला भरलेलं अधिवेशन आहे तर त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी, हे मुस्लिम होते. आणि चौथं जे अधिवेशन आहे ते अलाहाबादचं, तर त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल, हे व्यापारी किंवा ब्रिटिश व्यक्ती म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. जॉर्ज यूल हे बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष देखील राहिल्याचा उल्लेख, अध्यक्ष देखील होते. या अधिवेशनाला जागा मिळू नये, म्हणजे अधिवेशन कोणत्या ठिकाणी घ्यावं यासाठी जागा मिळू नये यासाठी सरकारने देखील बरेचसे प्रयत्न केले. परंतु दरभंगाचा जे महाराज आहेत, या महाराजांनी गव्हर्नरच्या बंगल्या शेजारी जागा विकत घेऊन ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला दिल्याचा उल्लेख करता येईल. सर सय्यद अहमद खान यांनी देखील मुस्लिमांनी अधिवेशनाला हजर राहू नये यासाठी बरेच प्रयत्न हे त्यांनी केल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, याच्यामध्ये जवळजवळ एकूण सदस्य होते 1284, त्यापैकी 435 सदस्य हे वकील होते, 73 हे पत्रकार होते आणि 42 हे डॉक्टर होते. त्यापैकी मुस्लिम सदस्य हे 221 होते. लॉर्ड डफरीन यांनी काँग्रेसवर टीका ही त्यांनी त्या काळामध्ये केली गेली की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे तर नगण्य लोकांचा सदस्य संख्या आहे बुवा, ही अल्पसंख्याकांचंच प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे, अशी देखील भूमिका घेतली गेली. त्यामुळं आता ज्यावेळेस विशेषतः त्या काळामध्ये जे सर सय्यद अहमद खान आहेत यांनी ज्यावेळेस याच्यावर टीका केली गेली किंवा याच्यामध्ये सहभागी होऊ नये असं ज्यावेळेस मांडलं गेलं, त्यावेळेस याच अधिवेशनात हुसेन खान यांनी फतवा काढून काँग्रेसला सुन्नी गटाचा पाठिंबा असल्याचं जाहीर केल्याचा देखील उल्लेख आहे. म्हणजे मुस्लिमांमध्ये देखील पुन्हा 2 गट आहेत, एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला विरोध करणारा आणि दुसरा जो आहे तर तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा देणारा, असा देखील एक भाग आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे की काँग्रेस सारख्या सनदशीर कार्याला मार्ग करणाऱ्या संघटनेमध्ये काम करणं हा राजद्रोह नाही. म्हणजे डफरीनं जे सांगितलं होतं की शासकीय कर्मचाऱ्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करता येणार नाही, असं ज्यावेळेस मांडलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काँग्रेससारखं जे सनदशीरपणाने जे काम करतं तर त्या काम करणाऱ्या संघटनेमध्ये ज्यावेळेस काम करताय त्यावेळेस हा काही राजद्रोह नाही बुवा, अशी एक भूमिका त्यांनी घेतली गेली. काँग्रेसची जी चळवळ आहे तर ती ब्रिटिश पार्लमेंट आणि राणीच्या जाहीरनाम्यातील उद्दिष्टाला धरून आहे असं देखील प्रतिपादन केल्याचा उल्लेख करता येईल. आणि मुस्लिमांनी काँग्रेसपासून दूर राहावं असं जरी आवाहन केलं तरी प्रत्यक्षामध्ये 221 मुस्लिम प्रतिनिधी हे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर होते.